भव्य रुद्रपूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. रुद्रपूजा ही केवळ एक धार्मिक विधी नाही, ती आपल्या चेतनेवर आणि परिसराच्या वातावरणावर एकाच वेळी सकारात्मक परिणाम करणारी शक्तिशाली साधना आहे. ही पूजा फक्त 1-2 व्यक्तींसाठी नसून संपूर्ण समाजासाठी लाभदायी आहे. पूजेत होणारे मंत्रोच्चार समजणे आवश्यक नाही. महत्त्वाचे म्हणजे श्रद्धेने त्या क्षणात सामील होणे. रुद्रपूजेत ध्यानाला फार महत्त्व आहे, कारण हे ध्यान मनातील नकारात्मकतेला दूर करून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण करते. या पूजेत 6 शक्तींची आराधना केली जाते: गणपती, शिव, विष्णू, सूर्य, शक्ती आणि गुरु. रुद्रपूजा पितृदोष, ग्रहदोष, वास्तुदोष आणि कर्मदोष हे 4 दोष कमी करते. तसेच आपल्या जीवनातील सत्वगुण आणि प्राणशक्ती वाढवते. रुद्रपूजा म्हणजे नेमकं काय? तर रुद्रपूजा ही भारतात अनादी काळापासून चालत आलेली एक प्राचीन प्रथा आहे. रुद्र म्हणजे शिव, परोपकारी, दुष्टांचा नाश करणारा. पूजा म्हणजे पूर्णत्वातून जन्माला आलेली. या पूजेद्वारे व्यक्ती आंतरिक शांती आणि तृप्तीसाठी संकल्प घेऊ शकते. या पूजेमध्ये भगवान शंकराची त्याच्या रुद्ररूपात पूजा केली जाते. सर्व वैदिक धर्मग्रंथांनी सर्व दुष्कृत्ये दूर करण्यासाठी, सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि सर्वांगीण समृद्धीसाठी एक महान पूजा म्हणून त्याचे स्वागत केलं जात आहे. अनेक ग्रहदोषांवर उपाय म्हणून ज्योतिषशास्त्रावरील शास्त्रवचनांनी हे स्पष्टपणे सांगितले आहे. रुद्रपूजा का करावी? जग हे नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रगटीकरण आहे. जेव्हा आपण शिवाला प्रार्थना करतो, परिवर्तनाचा देव रोग, नैराश्य आणि दुःखाच्या रूपात आपल्या सभोवतालची संपूर्ण नकारात्मक ऊर्जा शांती, समृद्धी आणि आनंदात बदलते. मग शरीर, मन आणि आत्म्यामध्ये शांतता प्राप्त होते. ही पूजा नेमकी कशी केली जाते? तर ही पूजा स्फटिकाच्या लिंगाने केली जाते. प्रत्येक प्राचीन मंत्राचा जप केला जातो. तो दही, दूध, तूप, मध इत्यादी पदार्थांमध्ये शोषला जातो, ज्याचा उपयोग पूजेमध्ये प्रसाद म्हणून केला जातो. त्यानंतर ते भगवान शिवाला श्रद्धेने, प्रेमाने आणि कृतज्ञतेने अर्पण केले जाते. विशेष प्रशिक्षित पंडित आणि वेद आगमामधील वेद विद्यार्थी ही विशेष पूजा करतात. मंत्राचा जप इतका शुद्ध आणि ध्यानात्मक आहे की ती एखाद्याला आनंदमय विश्वात घेऊन जाते. आपल्या इथे ही पूजा बेंगळुरून आगमन केलेले पूज्य स्वामीजी आणि वेद पंडित यांच्या हस्ते पार पडणार आहे. आपण आणि आपला परिवार या पावन संधीचा नक्की लाभ घ्या आणि आपल्या जीवनात सकारात्मकता, आनंद आणि शांती अनुभवूया. जय गुरुदेव.